नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल, पोस्ट ग्रॅज्युएशनला असाल किंवा तुम्ही बी-एडला असाल किंवा कोणताही कोर्स जरी करत असाल, तर तुम्हाला महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. त्या ठिकाणी तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आणि कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती स्कॉलरशिप निवडायची, म्हणजेच कोणती स्कॉलरशिपची योजना निवडायची, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे बघूयात. खरं तर मित्रांनो, स्कॉलरशिपचा फॉर्म 12वी असो किंवा ग्रॅज्युएशन असो, पोस्ट ग्रॅज्युएशन असो, बी-एड असो, कोणताही कोर्स असला तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा असतो तुमचा करंट कोर्स. करंट कोर्स म्हणजे काय, तर तुम्ही चालू अभ्यासक्रम, तुम्ही कशाला ॲडमिशन घेतलं आहे, बी-ए घेतलं आहे, बी-एस-सी घेतलं आहे, बी-एड घेतलं आहे, एम-कॉम घेतलं आहे, कशालाही जरी ॲडमिशन घेतलं असेल तर त्याची डिटेल्स टाकावं लागते तुम्हाला करंट कोर्समध्ये. आणि या अगोदर तुमचं जे शिक्षण झालं असेल, तुमचं बी-ए झालं असेल, एम-ए झालं असेल, 12th 10वी काय जे शिक्षण झालं असेल ते शिक्षण टाकावं लागतं तुम्हाला पास्ट क्वालिफिकेशनमध्ये. एवढं टाकल्यानंतर तुम्ही कोणताही जरी स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएट, तर सर्व पद्धती सेम असेल. फक्त तुम्हाला कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती स्कॉलरशिप निवडायची हे माहिती पाहिजे. ते सुद्धा कशा प्रकारे निवडायची आपण आता बघणार आहोत. चला तर या ठिकाणी आता फॉर्म कशा पद्धतीने स्कॉलरशिपचा भरायचा आहे बघूयात. सर्वप्रथम या वेबसाईटवर या. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. लॉग इन ID पासवर्ड जर अगोदर क्रिएट करेल असेल तर या ठिकाणी लॉग इन ID पासवर्ड टाकून लॉग इन करा. नसेल तर न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता नवीन मुलांसाठी काय करायचं आहे, तुमचं ॲप्लिकंट नेममध्ये या ठिकाणी तुमचं नाव टाका. आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करतो. युजर नेममध्ये तुमचं आधार कार्ड युजर नेम ठेवू शकता. पासवर्ड pass@123 या फॉर्मॅटमध्ये टाका. परत तोच पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म पासवर्डमध्ये टाका. ईमेल दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो, नसेल तर कट करा. नंतर बघा मोबाईल नंबर, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे, जो आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तो, आणि सेंड OTPवर क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP व्हेरीफाय करून घ्या. आणि हा कॅप्चा कोड दिसत आहे, हा कॅप्चा कोड टाकून रजिस्टर ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करून घेऊया. रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुली झालेलं आहे. आता आपल्याला व्हेरिफिकेशन करावं लागतं आहे. नवीनवाल्यांनाच करायची गरज आहे. ओल्ड जे विद्यार्थी असतील त्यांना या ठिकाणी व्हेरिफिकेशन त्यांचं ऑलरेडी झालेलं असतं. तर आपण आता नवीन ID पासवर्ड जो बनवला आहे तो टाकू आणि या ठिकाणी लॉग इन करून घेऊ. लॉग इन केल्यानंतर डू यू हॅव आधार कार्ड, या ठिकाणी यस करायचं, तुमच्याकडे आधार कार्ड आहे म्हणून. आता या ठिकाणी यस केल्यानंतर इंटर युअर आधार नंबर, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही OTP ऑप्शनवरती क्लिक करसाल, तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी टाका आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या. आधार कार्ड व्हेरिफिकेशन सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे. आता तुमची प्रोफाईल या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आता ओल्डवाल्यांनी आणि न्यूवाल्यांनी दोन्हींनीसुद्धा या ठिकाणी तुमचा लॉग इन ID पासवर्ड टाका, कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन हेअरवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. लॉग इन करून घ्या. अशा प्रकारे लॉग इन करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आधार बँक लिंक यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे स्टेटस आलं पाहिजे, आधार व्हेरीफाईड. या ठिकाणी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक आहे. तुमचे पैसे ॲटोमॅटिकली तुमच्या आधार कार्डवर येतात, ते ॲटोमॅटिक बँकमध्ये जातात. आता या ठिकाणी बघा, सर्वप्रथम प्रोफाईलवरती या. प्रोफाईलवरती आल्यानंतर ॲप्लिकंट फुल नेम ॲज पर SSC मार्कशीट, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे. मी फॉर एक्झाम्पलसाठी टाकून घेतो. नंतर बघा, पॅरेंट मोबाईल नंबर, समोर तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचं नाव तुमच्या मार्कशीटनुसार टाका. पॅरेंट्स मोबाईल नंबर, या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. मॅरिटल स्टेटस निवडा, मॅरिड अनमॅरिड काय जे असेल ते, तर आपण अनमॅरिड निवडून घेतो. नंतर खाली या. खाली आल्यानंतर या ठिकाणी रिलिजन विचारलं आहे, तुमचं काय हिंदू मुस्लिम काय जो तुमचा धर्म असेल तो धर्म या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. निवडल्यानंतर खाली बघा कास्ट कॅटेगरी, तुमची जी कॅटेगरी असेल, कास्ट OBC SB CSC ST काय जी असेल ती निवडा. नंतर समोर विचारेल तुमची कास्ट कोणती, त्यामध्ये सबकास्ट तुमची कोणती आहे ती सबकास्ट या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची. निवडल्यानंतर डू यू हॅव
कास्ट सर्टिफिकेट तर इथे येस करायचं आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायलाच हवा. याला डायरेक्टली नो राहू द्या आपले सरकार पोर्टलला. नंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका. इश्यू डिस्ट्रिक्ट टाका, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे. तुमचा जो जिल्हा असेल त्याच ठिकाणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट निघत असतं. ॲप्लिकंट नेम टाका जसं कास्ट सर्टिफिकेटवर असाल. आणि या ठिकाणी ऑथॉरिटी कोण आहे, तहसीलदार आहे की SDO. जनरली SDO असतात तर SDO आपल्या याच्यामध्ये तुमच्या केसमध्ये जे असेल ते. आणि नंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. JPG किंवा JPEG स्वरूपात 15 ते 200 KB दरम्यान. इश्यू डेट कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढले ती डेट या ठिकाणी टाकून द्यायची. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन टाका. तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंटसुद्धा या फ्यू डॉक्युमेंटमध्ये बघू शकतात. आणि इश्यू डेट टाकताना कास्ट सर्टिफिकेट कोणत्या दिवशी काढली तीच डेट टाका. आता फायनल इन्कम तहसीलदारकडील जो उत्पन्नाचा दाखला आहे त्यावरती तुमचं किती इन्कम येते इन्कम टाका. परत विचारतील इन्कम सर्टिफिकेट डू यू हॅव, तर या ठिकाणी येस करा. आपले सरकार पोर्टल याला नोच राहू द्या. नंतर इन्कम सर्टिफिकेट नंबर, तुमच्या उत्पन्न दाखलेचा क्रमांक टाकायचा आहे. ऑथॉरिटी कोण आहे, SDO आहे, तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर, काय जे असेल ते टाकायचं. तर आपलं तहसीलदार आहे. नंतर इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि तुमचं इन्कम सर्टिफिकेट JPG किंवा JPEG किंवा PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. 15 ते 200 KB दरम्यान फ्यू डॉक्युमेंट करून तुम्ही तुमचं इन्कम सर्टिफिकेट बघू शकता. डेट ऑफ इश्यू कोणत्या तारखेला तुमचं इन्कम सर्टिफिकेट काढलं आहे ती डेट या ठिकाणी टाकायची. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरा. नंतर बघा डोमेसाईल विचारलं आहे, आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, तर यस या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेट यस करायचं आहे. नंतर डू यू हॅव अ डोमेसाईल सर्टिफिकेट, तिथे सुद्धा यस करा तुमच्याकडे आहे म्हणून. रिलेशन टाईप विचारलं आहे, तुमचं सेल्फ आहे की वडिलांचं आहे की भावाचं आहे बहिणीचं आहे, तर आपलं सेल्फ स्वतःचं आहे तर मी या ठिकाणी सेल्फ निवडतो. नंतर आपले सरकार पोर्टल याला नो राहू द्या. डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर टाका. ॲप्लिकंट नेम डोमेसाईलवर जसं तुमचं नाव आहे तसं नाव. इश्यू ऑथॉरिटीमध्ये SDO आहे की तहसीलदारने दिलं आहे, नायब तहसीलदार, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, जे काय असेल ते निवडा. तर आपल्या या ठिकाणी SDOने दिलेलं आहे म्हणून मी ते SDO टाकून घेतो. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची. व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने तुमचं या ठिकाणी निवडून घ्या. समजा तुमचं ऑथॉरिटी कोणीही असू शकतं, त्यामुळे जे असेल तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर ते टाका. समजा इथे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहे मग ते निवडायचं. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं 15 ते 200 KB 256 KBच्या आतमध्ये. व्यवस्थित दिसतंय का बघा आणि नंतर अपलोड करा. अपलोड सक्सेसफुल अशा प्रकारे आलं पाहिजे तर तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालं आहे. व्ह्यू करून तुम्ही बघू शकता. डेट ऑफ इश्यू कोणत्या तारखेला तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं आहे ती डेट या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची. तर मी डेट टाकून घेतो. नंतर बघा आर यू सॅलरी आहे का तुम्हाला, तर सॅलरीड असेल तर यस करायचं, अन्यथा नो करायचं. नंतर डिसेबिलिटी जर तुम्ही अपंग असाल तर यस, नसेल तर डायरेक्ट नो. नंतर बघा यू हॅव अ आधार बँक लिंक लिमिट, तर यस आपण स्टुडंट आहोत आपल्या आधार बँकला लिमिट असते त्यामुळे तिथे यस ठेवायचं आहे. अकाउंट नंबर नाही टाकला तरीसुद्धा चालतो, टाकला तरीसुद्धा चालतो आणि सेव्ह करा. अशा पद्धतीने सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह सक्सेसफुली आलं पाहिजे. तुमच्या आधार कार्डवरील ॲड्रेस ॲटोमॅटिकली आला आहे. या व्यतिरिक्त सुद्धा ॲड्रेस तुम्ही देऊ शकता, नसेल तर डायरेक्ट सेव्ह करा. तर आपण तोच राहू देणार. नंतर अदर इन्फॉर्मेशन द्यायची. आता पॅरेंट किंवा गार्डियन डिटेल्स, तर फादर अलाव तुमचे वडील आहेत का, तर इथे यस करायचं आहे. फादरचं वडिलांचं पूर्ण नाव टाका, त्यांचा व्यवसाय टाका, तर आपला ॲग्रिकल्चर आहे ते टाकतो. आणि सॅलरीड आहेत का तर नो करायचं आहे. नंतर तुमच्या आई आहेत का असेल तर यस करायचं आहे. परत तुमच्या मदर नेममध्ये आईचं नाव टाका. ऑक्युपेशन काय या ठिकाणी सर्व्हिसला आहे की हाऊसवाईफ आहे की काय ते टाकायचं आहे. सॅलरीड आहात का तर या ठिकाणी नो करायचं आहे. परत सेव्ह करा. अशा पद्धतीने व्यवस्थित डिटेल्स टाका. आता सर्वात महत्त्वाचा कोर्स या ठिकाणी करंट कोर्स चालू अभ्यासक्रम काय आहे तुमचा, BA करताय, BSc करताय, B.Ed करताय, M.Ed करताय, काय जे असेल 12thला असेल तर या ठिकाणी सर्वप्रथम आता ॲडमिशन इयर कोणत्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलं. समजा तुम्ही या ठिकाणी B.Edला आहात तर B.Edला समजा आपण 2023ला ॲडमिशन घेतलं. आपलं इन्स्टिट्यूट कोणत्या राज्यात, तर महाराष्ट्र. इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं कॉलेज आहे ते कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट ते निवडा. नंतर बघा इन्स्टिट्यूट तालुका कोणत्या तालुक्यामध्ये तुमचं कॉलेज आहे तर तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करताना व्यवस्थित बघायचं आहे कोणत्या तालुक्यामध्ये कॉलेज आहे तोच तालुका निवडा. नंतर समोर बघा या ठिकाणी निवडल्यानंतर क्वालिफिकेशन लेवल विचारले तर या क्वालिफिकेशन लेवलच्या खाली तुम्हाला सिलेक्ट दिसतं आहे, त्या सिलेक्टवर क्लिक करायचं आहे. मग तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट
एक अंडर ग्रॅज्युएट BA MA काय जे यानुसार निवडायचं 12वी. तर आपला अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, म्हणजेच आपण BEdला आहे तर या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे तुमचा BA MA त्यानुसार तुम्हाला ते निवडून घ्यायचं आहे. स्ट्रीम मग तुमचं या ठिकाणी आर्ट आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, काय जे असेल ते टाकायचं आहे. BEdला असाल तर तुम्ही या ठिकाणी एज्युकेशन पर्याय निवडायचा आहे. आर्टला असाल BAला तर मग तुम्ही आर्ट्स निवडायचं आहे. तर आपण BEdला आहेत म्हणून मी एज्युकेशन या ठिकाणी निवडून घेतो. हे BEdवाल्यांनी निवडायचं, तुमच्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता. सायन्सला असेल तर सायन्सला निवडा, या ठिकाणी काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही. नंतर तुमचं कॉलेज कोणतंही त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये ते कॉलेज दाखवतील ते कॉलेज निवडा. निवडल्यानंतर समोर बघा व्यवस्थित कॉलेज बघून घ्या. कोर्स नेम विचारला आहे. कोर्स नेमच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बॅचलर ऑफ एज्युकेशन तुमच्या कॉलेजचं या ठिकाणी दाखवेल. तर आपण बॅचलर ऑफ एज्युकेशन आहोत BEdसाठी. मग बॅचलर ऑफ एज्युकेशन निवडून घ्या. नंतर ॲडमिशन टाईप. आता ॲडमिशन टाईपवरती काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही कशा थ्रू तुमचं ॲडमिशन झालं आहे. स्पॉट ॲडमिशन झालं आहे, मॅनेजमेंट कोटामधून झालं आहे, कशातून तर आपलं कॅप राऊंडमधून झालं आहे. तर मी इन्स्टिट्यूट काय थ्रू कॅप गव्हर्मेंट कोटा यावरती क्लिक करतो. नंतर CET किंवा मेरिट पर्सेंटेज, तुम्ही ज्या CET दिली होती BEdसाठी त्या CETला तुम्हाला किती मार्क्स आहेत ते टाकायचं आहे. आता जे BAला असतील त्यांना अशा पद्धतीने काही या ठिकाणी तुम्हाला येणार नाही. तुमच्या क्वालिफिकेशननुसार किंवा चालू अभ्यासक्रमानुसार हा पर्याय तुम्हाला राहील. तर आपल्याला CETला समजा या ठिकाणी 56 स्कोर होता तर तो टाकायचा. मग तर ॲप्लिकेशन ॲडमिशन ID, तुमचा फॉर्मचा जो ॲप्लिकेशन ID होता तो ॲप्लिकेशन ID या ठिकाणी टाका. आणि तुमचं कॅप राऊंडचं जे या ठिकाणी लेटर आहे ते लेटर या ठिकाणी तुम्हाला कॅप लेटर या ठिकाणी ते अपलोड करून घ्यायचं. तर या ठिकाणी मी अपलोड करतो JPG किंवा PDF स्वरूपात 15 ते 256 KBच्या आतमध्ये. इयर ऑफ स्टडी कोणत्या वर्षाला तुम्ही, तर या ठिकाणी फर्स्ट इयरला आहे. नंतर आपलं या ठिकाणी कंप्लीट नाही झालं, चालू आहे, पर्सिंग आहे, शिक्षण घेत आहोत, तर मग या ठिकाणी पर्सिंग निवडायचं. ज्यांचं कंप्लीट असेल त्यांनी कंप्लीट निवडा. आपलं शिक्षण चालू आहे, अजून कंप्लीट झालेलं नाही, तर आपण या ठिकाणी फर्स्ट इयर पर्सिंग हे निवडायचं आहे. नंतर ॲडमिशन डेट. ॲडमिशन डेट तुमचं ॲडमिशन रिसिप्टवर असते, त्या पद्धतीने कोणत्या तारखेला तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे ती डेट या ठिकाणी टाकून द्या. नंतर बघा फीज पेड. आता फीज पेडमध्ये काय झालेलं आहे बघा, खूप सारे कॉलेजात मार्फत सांगण्यात येतं की फीज तुम्हाला 0 टाका किंवा काही कॉलेज मार्फत सांगतात ॲडमिशन पावतीवर जी असेल ती टाका. तर आपल्याला 0 जनरली सांगतात, त्यामुळे मी फीज पेड 0 टाकतो. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला बोनाफाईड किंवा तुमचं या ठिकाणी ॲडमिशन रिसिप्ट अपलोड करायची. तर आपल्याकडे बोनाफाईड आहे म्हणून मी चूज फाईलवरती क्लिक करतो आणि बोनाफाईड या ठिकाणी अपलोड करून घेतो. तीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने बघा 15 ते 256 KBच्या आतमध्ये या ठिकाणी अपलोड करायची, त्यापेक्षा जास्त नको आणि कमी नको. नंतर बघा ॲडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी. तुमचं ॲडमिशन कशा थ्रू जर झालं आहे, जनरलमधून की समजा तुमच्या कॅटेगरीमधून, तर समजा आपलं कॅटेगरीमधून झालेलं आहे तर ते या ठिकाणी निवडून घ्यायचं. नंतर समोर बघा या ठिकाणी मोड विचारलं आहे तुम्हाला, मोडवरती क्लिक करा. रेग्युलर आहे की डिस्टन्स आहे, तर आपलं या ठिकाणी रेग्युलर आहे म्हणून मी या ठिकाणी रेग्युलर निवडून घेतो. अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला क्वालिफिकेशननुसार राहील. BA असाल तुमचं, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, ग्रॅज्युएशन असेल त्या पद्धतीने राहील किंवा 12th असेल त्या पद्धतीने टाकायचं आणि सेव्ह करायचं. तर आपलं करंट कोर्स या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे बघू शकता. आता आपल्याला टाकायचं आहे पास्ट क्वालिफिकेशन. पास्ट क्वालिफिकेशनमध्ये आपलं आता 10वी येईल, 12वी येईल, ग्रॅज्युएशन येईल, या पद्धतीने टाकायचं. आता क्वालिफिकेशन लेवल सर्वप्रथम SSC पासून सुरुवात करा. SSC नंतर स्ट्रीम विचारलं आहे, स्ट्रीमवरती परत क्लिक करायचं आहे, SSCच येईल. आता या ठिकाणी आपली 10वी साहजिकच आपण पास आहे तर ॲटोमॅटिकली कंप्लीट आलेलं आहे. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं कॉलेज आहे तो जिल्हा निवडा. नंतर इन्स्टिट्यूटचा त्याच पद्धतीने तालुका निवडून घ्या. तुमचं कॉलेज ज्या तालुक्यामध्ये असेल किंवा शाळा त्या तालुक्यामध्ये असेल ते निवडायचं आहे. आपल्या तर 10वीचा तालुका शाळा मी व्यवस्थित निवडून घेतो. नंतर बघा कोर्स, आपला कोर्स येईल SSC. नंतर बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी, मग तुमचं कोणती युनिव्हर्सिटी ते निवडायचं आहे. या ठिकाणी बोर्ड युनिव्हर्सिटीवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड, CBSE जे असेल ते या ठिकाणी निवडायचं. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी निवडून घेतो. नंतर समोर आलं आहे बघा मोड. मोडवरती या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं मोड कशा पद्धतीने त्यावरती डिपेंड असतं. तर आपलं रेग्युलर आहे की डिस्टन्स आहे ते आपलं रेग्युलर होतं. नंतर ॲडमिशन इयर, कोणत्या वर्षी तुम्ही 10वीला ॲडमिशन घेतलं होतं ते वर्ष या ठिकाणी निवडा. व्यवस्थित वर्ष निवडून घ्या.
समजा मी या ठिकाणी वर्ष निवडतो फॉर एक्झाम्पलसाठी. आता पासिंग इयरमध्ये कोणत्या वर्षी तुम्ही 10वी कंप्लीट झालेली आहे तुमची ते वर्ष निवडा. नंतर सीट नंबर तुमचा, हॉल तिकीट नंबर किंवा सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. रोल नंबर टाका, सीट नंबर किंवा हॉल तिकीट नंबर जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाका. तर या ठिकाणी मी रोल नंबर टाकून घेतो. मंथ ऑफ एक्झाम, कोणत्या महिन्यात तुमची एक्झाम झाली ते निवडायचं. समजा आपली फेब्रुवारी ते मार्च दरम्यान झाली होती. नंतर मार्क्स ऑब्टेन, तुम्हाला किती मार्क्स पडले, समजा 600पैकी किती पडलेले किंवा 500पैकी 550पैकी तुम्हाला जेवढे मार्क पडले असतील ते मार्क किती पडले ते मार्क्स ऑब्टेनमध्ये टाकायचं आणि व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमची मार्कशीट कदाचित येईल, नाही आली तर तुम्हाला अपलोड करावी लागेल. अटेम्प्ट, किती अटेम्प्टमध्ये तुम्ही 10वी पास झाला, तर आपण एकाच अटेम्प्टमध्ये चालू आहे. नंतर खाली विचारलं गॅप, तर या ठिकाणी नो करायचं आणि सेव्ह करायचं. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचे 10वीचे मार्क अपलोड झालेले आहेत. त्याच पद्धतीने आता 12वीचे बघा, या ठिकाणी 10वीचे मार्क्स खाली बघू शकता तुमचे या ठिकाणी सक्सेसफुली अपलोड झालेले. आता या ठिकाणी आपल्याला निवडायचे ते टाकायचे 12वीचे क्वालिफिकेशन लेवल. परत आपली 12th येईल. या ठिकाणी 12thवरती तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर बघू शकता आता स्ट्रीममध्ये या ठिकाणी तुम्हाला परत या ठिकाणी 12th सायन्स आहे की आर्ट आहे की कॉमर्स आहे ते निवडायचं की ऑदर आहे यापैकी नाही. तर आपलं या ठिकाणी सायन्स होतं तर मी सायन्स निवडतो. नंतर विचारलं आहे तुमचे डिटेल्स, या ठिकाणी कंप्लीट येईल. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा येईल. नंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूट तालुका, कोणत्या तालुक्यामध्ये तुमचं कॉलेज होतं ते कॉलेजचा तालुका येईल. व्यवस्थित या पद्धतीने टाका. नंतर कॉलेज नेम किंवा स्कूल नेम, तुमच्या तालुक्यामध्ये तुमचे जे सर्व कॉलेजेस ते कॉलेज दाखवतील त्यामध्ये तुम्हाला तुमचं कॉलेज निवडायचं आहे. तुमचं कोणतं कॉलेजचं नाव आहे त्या पद्धतीने कॉलेजचं नाव निवडून घ्या. नंतर कोर्स बघा, 12th सायन्स ॲडेड या ठिकाणी येईल. बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी, तर या ठिकाणी CBSE की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे किंवा केंद्रीय विद्यालय काय जे असेल ते निवडून घ्या. तर मी या ठिकाणी निवडून घेतो. मोड रेग्युलर येईल. रेग्युलर होतं की डिस्टन्स, तर आपलं रेग्युलर आहे. नंतर ॲडमिशन या ठिकाणी तुम्ही केव्हा घेतलं आहे ते ॲडमिशन इयर टाकायचं आहे. आपण 12वीला जे ॲडमिशन घेतलं होतं ते ॲडमिशन इयर काय होतं ते इयर टाका. नंतर पासिंग इयर, कोणत्या वर्षी तुम्ही या ठिकाणी 12वी पास झाला ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी वर्ष निवडून घेतो. परत सीट नंबरमध्ये तुमचा सीट नंबर किंवा तुमचा रोल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे. व्यवस्थित टाका सीट नंबर, रोल नंबर. नंतर मंथ एक्झाम, कोणत्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम झाली, तर फेब्रुवारी मार्च असेल किंवा जे असेल ते निवडा. तर आपली फेब्रुवारी मार्चमध्ये झाली. मार्क्स ऑब्टेन, किती मार्क तुम्हाला पडलेत, मग 650 किंवा 600पैकी ते टाकायचं आहे आणि व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक करायचं आहे. जे नवीन असतील, रिसेंटली ज्यांची 10वी 12वी झाली त्यांचीच या ठिकाणी मार्कशीट येतील. ज्यांचे नाही येणार त्यांना या ठिकाणी अपलोड करावं लागेल. व्यवस्थित अपलोड या ठिकाणी व्हॅलिडेट केल्यानंतर खाली यायचं आहे. अटेम्प्टमध्ये किती अटेम्प्टमध्ये तुम्ही 12वी पास झाला, तर आपण एकच झालो. नंतर गॅप आहे का, तर या ठिकाणी नो करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुमचं 12thचे डिटेल्ससुद्धा आपण ॲड केलेले आहेत. एज्युकेशन ॲडेड सक्सेसफुली, तर ओके करा. आता तुम्ही बघू शकता 10वी आणि 12वी दोन्हीसुद्धा या ठिकाणी आपण टाकलेले आहेत. आता आपल्याला ग्रॅज्युएशनचे टाकायचे आहेत, कारण तुमच्या कोर्सनुसार राहील. तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट करत असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनचे सुद्धा टाकावं लागतील. समजा तुम्ही BEdला असाल तरीसुद्धा ग्रॅज्युएशनचे टाकावं लागेल. तर आता आपण या ठिकाणी ग्रॅज्युएशनचं टाकायचे म्हणून मी या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट कोर्स यावरती क्लिक करतो. परत समोर विचारलं आहे स्ट्रीम, या ठिकाणी आर्ट कॉमर्स सायन्स कशामध्ये तुमचं या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएशन झालं आहे ते निवडा. तर आपला आर्टमध्ये झालं आहे. कंप्लीट येईल समोर. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र, परत इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं आर्टचं कॉलेज होतं ते निवडायचं आहे, कोणत्या तालुक्यात होतं ते निवडा. परत तुम्हाला कॉलेजचे नेम खाली दाखवतील, त्यामध्ये तुमचं कॉलेज जे होतं, तुमचं BA झालं आहे तिथे किंवा BSc झालं आहे, काय जे झालं असेल तिथे ग्रॅज्युएशन, ते कॉलेज कोणतं होतं त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. नसेल यामध्ये त्याचं नाव तर ऑदर निवडा आणि समोर नेम टाकून द्या. तर आपलं या ठिकाणी नाव आहे म्हणून मी नाव टाकून घेतो. नसेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी ऑदर निवडा. तर आपल्या कॉलेजचं नाव निवडून घ्या. नंतर BEd ॲडेड म्हणजे अनुदानित आहे किंवा अनुदानित आहे, तर आपला अनुदानित म्हणून ॲडेड येईल. या ठिकाणी तुमच्या शिक्षकांना तुम्ही विचारू शकता तुमचं ग्रॅज्युएशन जिथं झालं आहे तिथं. बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी, तर समोर ॲटोमॅटिकली युनिव्हर्सिटी दाखवली जाईल, ती युनिव्हर्सिटी निवडून घ्या. नंतर बघा मोड विचारलं, परत तुमचं मोड
या ठिकाणी डिस्टन्स आहे की करंट आहे त्यावरती तुम्हाला राहील आपलं रेग्युलर आहे. नंतर बघा जर कॉलेजचं नेम समजा एखाद्या कंडिशनला आलं नाही तर त्यांनी ऑदर सिलेक्ट करा. कोर्स बी आहे आणि युनिव्हर्सिटी कोणती होती, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी. समजा काही युनिव्हर्सिटी दाखवत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता. बघा आपली युनिव्हर्सिटी समजा इथे दाखवली नाही तर या पद्धतीने टाका. फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो जनरली दाखवतात, नाही दाखवली तरी या पद्धतीने टाका. मोड रेग्युलर होतं. ॲडमिशन इयर समजा तुम्ही बी एला केव्हा ॲडमिशन घेतलं फर्स्ट इयरला ते टाकायचं आणि पासिंग इयरमध्ये केव्हा तुमचं बी इयर कंप्लीट झालं ते टाकायचं. समजा आपण या ठिकाणी जेव्हा ॲडमिशन घेतलं ते टाकून घेतो आणि पासिंग इयरसुद्धा टाकून घेतो. रिझल्ट तुमचा पास आहात तुम्ही ग्रॅज्युएशन या ठिकाणी तर पास येईल. तुम्हाला पर्सेंटेज किती आहेत ग्रॅज्युएशनला ते टाका. नंतर समोर बघा पर्सेंटेज व्यवस्थित टाका. तुम्हाला जेवढे पर्सेंटेज पडले असतील फायनल मार्कशीटनुसार टाकायचे. अटेम्प्ट किती अटेम्प्टमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन पास झालात ते टाकायचं. समजा तुम्ही एका अटेम्प्टमध्ये पास झाले आपण तर ते. नंतर अपलोड मार्कशीटच्या ठिकाणी तुमची लास्ट इयरची किंवा लास्ट सेमिस्टरची मार्कशीट या ठिकाणी अपलोड करा. गॅप या ठिकाणी नो करायचं आणि सेव्ह करायचे. अशा पद्धतीने बघू शकता तुमचे बी एचे सुद्धा मार्क्स या ठिकाणी आपण टाकलेले आहेत. तर खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व मार्कशीट वगैरे तुम्ही जे मार्क्स टाकले ते सर्व मार्क या ठिकाणी दाखवलेले आहेत. व्यवस्थित अजूनही तुम्ही मार्क्स तर असतील तर ते टाकू शकता, नसेल तर डायरेक्टली या ठिकाणी समोर यायचं आहे. हॉस्टेल डिटेल्सवरती क्लिक करा. आता तुम्ही जर हॉस्टेलर असाल वसतिगृहात राहत असाल तर हॉस्टेलर निवडा. कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणता तालुका, हॉस्टेल टाईप काय, गव्हर्नमेंट आहे की नॉन गव्हर्नमेंट, काय जे असेल ते नाव टाका, हॉस्टेलचा ॲड्रेस वगैरे, पिनकोड टाका, ॲडमिशन डेट हॉस्टेलचा, नंतर मेरिट काय आहे, नंतर या ठिकाणी तुम्हाला पर मंथ रेंट किती अशा पद्धतीने येईल. नसेल तर डायरेक्ट डे स्कॉलर तुम्ही येणं जाणं करत आहोत आपण कॉलेजला या ठिकाणी डे स्कॉलर मी निवडून घेतो आणि सेव्ह करायचं आहे. डाटा अपलोड सक्सेसफुली अशा पद्धतीने येईल. आता या ठिकाणी आपली प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे. आता तुम्ही कोणताही या ठिकाणी फॉर्म भरू शकता याद्वारे. आता सर्वप्रथम काय करायचं आहे, होमपेजला आल्यानंतर खूप साऱ्या स्कॉलरशिप या ठिकाणी दाखवल्यात. आता या ठिकाणी गोंधळ होतं की तुम्हाला कोणती स्कॉलरशिप निवडायची, तर त्यासाठी ही या ठिकाणी PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता जर तुम्ही ST कॅटेगरीमधून असाल तर 2.5 लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम निवडायची. 2.5 लाखापेक्षा जास्त ST कॅटेगरीमधून असाल तर व्हॅकेशनल एज्युकेशन मेंटेनन्स निवडायचं आहे. समजा SCमधून असाल 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. SCमधून असाल 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी निवडायची. समजा VJNT OBC SBC कॅटेगरीमधून असाल आणि 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप VJNT OBC आणि SBC यापैकी कोणती तुमच्या कॅटेगरीनुसार निवडा. आणि 1 लाख ते 8 लाखाच्या दरम्यान असेल तर पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी एक्झामिनेशन फी ही तुम्हाला या ठिकाणी निवडायची VJNT OBC SBCसाठी. आता ओपन किंवा जनरलवाल्यांनी या ठिकाणी जर का तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर राजश्री छत्रपती शाहू महाराज निवडायचे. नंतर 8 लाखापेक्षा जास्त असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता हे सुद्धा तुम्ही निवडू शकता. यावरून तुमच्या लक्षात येईल की कशी तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप निवडावी लागते. आता या ठिकाणी आपली स्कॉलरशिप मी शोधतो तर आपली या ठिकाणी बघू शकता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप OBC स्टुडंट आहे तर ते या ठिकाणी निवडून घ्यायचे आणि अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर तुमचं रिन्युअल ॲप्लिकेशन आहे का तर या ठिकाणी असेल तर यस करायचं, नसेल तर नो. आपण मागच्या वर्षी फॉर्म भरला नाही आहे म्हणून रिन्युअल नाही आहे तर मी इथे नो करतो. लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचा शाळेत सोडायचा दाखला या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. लास्ट इयरचा म्हणजेच आपण BAचा अपलोड करायचं आहे. आणि नंतर प्रतिज्ञापत्र हे प्रतिज्ञापत्र डिक्लेरेशन फादरचं आहे ते भरून घ्या. नंतर खाली ते अपलोड करायचं. नंतर विचारलं आहे बघा एनी अदर स्कॉलरशिप, जर तुम्ही अगोदर एनी अदर स्कॉलरशिप भरली आहे का तर त्या ठिकाणी नो करा. नंतर हाऊ मेनी बॉईज इन युअर फॅमिली तर 2. बाकीचं कंपल्सरी नाही आहे त्या ठिकाणी सेव्हवरती क्लिक करा. तुम्ही भरलेली सर्व इन्फॉर्मेशन दाखवलेली जिथे स्टार मार्क असेल तेच तुम्हाला कंपल्सरी असतं, बाकी नाही भरलं तरीसुद्धा चालतं. आता या ठिकाणी खाली डिक्लेरेशन आहे त्या डिक्लेरेशनला तुम्हाला या ठिकाणी डोळ्यासारखं चिन्ह टिक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता थोडा वेट करा तुमचा ॲप्लिकेशन नंबर जनरेट होईल. या पद्धतीने आपल्या या ठिकाणी सक्सेस झाला. ओके करा. आता तुम्हाला पावती काढायची. माय ॲप्लाइड स्कीमवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे अंडर स्क्रोनिटी ॲप्लिकेशन दिसतं. इथे फ्यू ॲप्लिकेशन फॉर्म दिसतो तुम्हाला फ्यू फॉर्म त्या खाली फ्यू करा. फ्यू करून ही प्रिंट काढून घ्यायची.
व्हिडिओ आवडल्यास मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत. जय हिंद.